तर आज आपण असं शॉप एक्सप्लोर करणार आहोत ज्यांचं हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मखर बनवण्याचं। हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। तर आता माझ्या मागे बघून तुम्हाला कळालेलंच असेल की सुंदर असे मखर आहेत इथं। तर अगदी सुंदर छोट्यापासून मोठ्यापर्यंत इथं मखर अवेलेबल आहेत। ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच। तर चला आता मी तुम्हाला हे मखर कसे आहेत आणि त्याच्या प्राइस रेंज काय आहेत हे थोड्याच वेळात तुम्हाला सांगते। तर चला। तर बघा सगळ्यात सुंदर असं हे मोराचं मखर होतं। दोन वेगवेगळ्या टाईपचे बघा मोरांचे मखर आहेत। एक मोर समोर बघतोय, एक पाठीमागे बघतोय। प्राइस सुद्धा बघा ही मेन्शन केलेली आहे। सुंदर असं नक्षीकाम आहे। गणपती बाप्पांची तिथं छान अशी प्रतिमा लावलेली आहे। LED लाईटची सोय केलेली आहे। आणि हे बघा वेगळं आहे, मोराचंच मखर आहे। याच्यात मोर वेगळ्या साईडला बघतायत। याची प्राइस वेगळी आहे। एकाला छप्पर आहे, एक छप्पर वरती नाहीये। खूप सुंदर मखर होते वेगवेगळ्या पद्धतीचे। हे पण अगदी मोठं असं मखर आहे बघा। 15,500 प्राइस आहे। खूप मोठं होतं हे। तुम्हाला आता व्हिडिओत साईज कळते की नाही माहिती नाही, पण खूप छान असं हाफ सर्कल मध्ये होतं। त्यानंतर इथे बघा हे विठ्ठलाचं मंदिर होतं, म्हणजे विठ्ठलाचं छान असं मखर होतं। आणि छान अशा त्याला पुढे दोन तुळशी वृंदावन सुद्धा लावले होते बघा। किती सुंदर केलं आहे। त्याच्यावर छान दिवा पण म्हणजे लावलेला आहे। आणि मस्त मखर होते। हे फुलांचे मखर वेगळे होते, हे छोट्या साईज मध्ये होते। याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आणि कलर ऑप्शन्स होते आणि त्याची प्राइस 999 होती। तर भरपूर वेगवेगळ्या साईजमध्ये, डिझाईनमध्ये, कलर शेड्समध्ये बघा मखर अवेलेबल होते। छान असं काम केलेलं होतं बघा। आता हे बघा मखर आणि त्याच्या बाजूचं बघा किती छान आणि मस्त असं मल्टी कलरमध्ये आहे, सिंगल कलरमध्ये पण आहेत। छान असं त्याच्यावर वर्क केलेलं आहे। अगदी साध्यातल्या साध्या मखरपासून भारी मखर म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या बघा। एक एक्झिबिशन भरताना मखरचं त्या टाईपमध्ये इथं होतं बघा। खूप जास्ती व्हरायटी होत्या। हे पण कोयरीमध्ये बघा, ही साईज मोठी आहे। आधीची साईज पाहिलेली छोटी होती। आणि प्रत्येक मखरवर इथे प्राईससुद्धा मेन्शन केलेली आहे। अगदी 400 रुपयापासून मखर होते। अजून कमी जास्त पण दर असतील, पण मी एक अंदाजे सांगते। आणि प्राईस मेन्शन असल्यामुळे बघा तुम्हाला प्राईससुद्धा दिसत असतील प्रत्येक मखरवर। आणि वेगवेगळ्या देवांचे फोटो असतील, वेगवेगळ्या देवांचे जे थीम असतात मंदिरांच्या किंवा त्या एक पॉझिटिव्ह त्या साईन्स असतात, सगळं त्या मखरवर दिलेलं होतं। आणि खूप छान वाटत होतं बघा। त्रिशूळ असेल, ओम असेल, स्वस्तिक असेल, मोर असेल, अशा खूप छान छान पद्धतीने मखर बनवलेले होते। आता इथे बघा कमळ आहे त्या मखरवरती, फूल एक आहे मागे सिंगल, किती छान वाटतंय। विठ्ठल रखुमाईची आहे, सूर्याची थीम आहे। खूप खूप असंख्य प्रकारमध्ये इथं मखर अवेलेबल होते। आणि यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यामुळे तुम्ही सिंगल घेऊ शकता किंवा मल्टिपल सेल करण्यासाठी सुद्धा घेऊ शकता। अशा मंदिरा टाईपसुद्धा बघा छोटंसं छान मखर आहे 499 रुपयाला। किती छान आहे, पाहिजे तशी व्हरायटी। आता या सूर्यामध्ये पण बघा बाजूला एक छोटा आहे, मोठा आहे, 3 साईजमध्ये होतं। म्हणजे जसं तुम्ही गणपतीची मूर्ती घेता त्याप्रमाणे तुम्हाला इथं मखर घेता येणार आहे बघा। हे छोटंसं किती छान वाटतंय। आणि त्याचं काम आणि फिनिशिंग खूप छान आहे। खाली असं ट्रे टाईप आहे, व्यवस्थित ते मखर पकडता येईल। आणि त्याला पण LED लाईट मागे लावलेली आहे। त्याच्यामध्ये पण भरपूर साईज होत्या। त्यानंतर बघा हे आपलं राजमुद्रेचं किती सुंदर वाटतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मखरमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या। आता हे मखर आहे, याच्यामध्ये तिथं ते चिठ्ठी लावली होती की तुम्ही कशा प्रकारे हे जॉईन करू शकता। म्हणजे पूर्ण ते डिसेबल होतं आणि ते आपण असेंबल कसं करायचं ते तिथं बघा, तिथं पूर्ण नोट लिहिली होती। आणि त्याच्यामध्ये पण 3-4 साईज होत्या आणि मग तशा पद्धतीने आपण ते घेऊ शकतो। तो वेगळाच एक पेपर होता। मागे पण बघा खूप मोठे मोठे मंदिरं आहेत आणि आतमध्ये लाईट्स आहेत, त्यामुळे ते अजून जास्त असं हायलाईट होतंय आणि खूप सुंदर वाटते। प्रत्येक मखर तुम्ही इथले असं डिसेंबल करून ठेवू शकता, त्यानंतर व्यवस्थित ठेवून देऊ शकता। आता हे पण बघा छान, त्याच्या मागे बघा अष्टविनायकचं मंदिर आहे। त्यानंतर हे आपलं शिव मंदिर, त्याची एक प्रतिकृती बनवलेली आहे। आणि किती सुंदर बघा त्याच्या पायऱ्या, त्याचं जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते, वरचं मखर जे आहे कळस आहे ते, किती छान पद्धतीने प्रत्येक मंदिराचं काम केलेलं आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस मिळेलच। आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला ॲड्रेस कळेलच, हे एक्झॅक्टली हे शॉप कुठे आहे। तर चला मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।